हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त आणि मजेत ना? तर चला, आज भरपूर दिवसांनी आपण तुमच्या भेटीला आलेलो आहोत. म्हणजे रोज तर आपले व्हिडिओज येतच असतात, शॉर्ट व्हिडिओ. पण आज एक मोठा व्हिडिओ सोडत आहे तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे आपण बसमधून, आणि नेहमीप्रमाणे बसचा आवाज फार मोठा होता म्हणून मी तो आवाज म्यूट केला आहे. तर आम्ही निघालो आहे आणि सकाळीच असा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो आता प्रॉब्लेम काय झाला आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे. प्रॉब्लेम असा होता की आम्हाला जिथे जायचं होतं तिकडे इतकी ट्रॅफिक लागलेली होती, आणि दिसेल तुम्हाला आता ट्रॅफिक कशी लागली आहे. बघा, पावसाळ्यामुळे असा भरपूर चिखल झाला आहे आणि या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा, बस, ट्रक वगैरे. दुसऱ्या बाजूने तर गाडी येतच नाही आहे. एका बाजूने या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. सगळ्या गाड्या एका लाईनीत उभ्या आहेत आणि तिकडनं एकही गाडी येत नव्हती, कारण तिकडे 2 ट्रक फसलेल्या होत्या आणि त्यामुळे बिलकुल तिकडनं गाडी यायला जागा नव्हती. मग समोरच इकडे एक मस्त असा एक चहाची टपरी होती. मग इकडे यांचा भरपूर असं धंदा वगैरे झाला आहे आज. आम्ही सगळ्यांनी यांच्याकडनं चहा, वडापाव बरंच काय काय लोकांनी घेतलेलं आहे. हे बघा, ते ना कमी पडे तर इकडे चिप्स वगैरे पण घेतलेले आहेत. जरा या टपलीचा एक लूक दाखवतो आणि महाराजांना मानाचा मुजरा. महाराज दिसले की छान अभिमान वाटला. त्यानंतर हा बघा, आपला चेतन मस्तपैकी असं खाण्याचं सगळं साहित्य घेऊन आमच्या बसच्या दिशेने निघाला आहे टाईमपास करण्यासाठी. आणि हे बघा, हे सगळीजणं बाहेर थांबलेली आहेत, सगळीजणं वाट बघत आहेत. मग मस्त बसमध्ये सुद्धा चहा, पुरी, चिप्स सगळ्यांचा आस्वाद घेताना सगळीजणं. त्यानंतर मग न राहून बस जी होती ती वळवली होती पुन्हा माघारी दुसऱ्या दिशेने जाण्यासाठी. मग इथे वाटेमध्ये आम्ही सगळ्यांना सांगत होतो की अरे तुम्ही रिटर्न जा, पुढे खूप लाईन आहे, ट्रॅफिक आहे. पण कुणाकुणाला पटत होतं, कुणाकुणाला पटत नव्हतं. आम्ही जवळजवळ 8:15 वाजता निघालो होतो आणि जवळजवळ 1.5 तास या ट्रॅफिकमध्ये फसलेलो होतो. 1.5 तासानंतर म्हणजेच 10:30 वाजता आम्ही बस वळवली आणि दुसऱ्या मार्गाने जायला निघालो. बसमधील सगळी मंडळी बघा अशा प्रकारे थोडीशी वैतागलेली होती. थोडेसे चेहरे उतरलेले होते, पण म्हटलं चला यांच्या चेहऱ्यावर थोडं स्माईल आणण्यासाठी यांना सगळ्यांना म्हटलं अरे मस्त टाटा वगैरे करा, तुम्हाला म्हटलं व्हिडिओमध्ये घेत आहे मी. यांना मस्त सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं. आणि बघा, ही लाईन तुम्ही बघून घ्या फक्त. म्हणजे या एका लाईनवरूनच तुम्हाला अंदाज येऊन जाईल की किती भयंकर प्रकारचं ट्रॅफिकमध्ये आज मी अडकलेलो होतो. पण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता सगळ्यांनी आम्ही तो मोमेंट एन्जॉय केला. ती वेळ, अरे काय ट्रॅफिक आहे, काय कटकट आहे, असं अजिबात काही न म्हणता आम्ही तो जो क्षण होता, तो जो मोमेंट होता तो एन्जॉय केला. आणि पावसामुळे हे जे सगळा निसर्ग इतका सुंदर बहरलेला होता त्याचा आस्वाद घेत घेत आम्ही पुढे निघालो होतो. आणि हे बघा, छोटी छोटी गावं होती तरी तिकडची घरं, तिकडचे बंगले किती सुंदर होते. हे बघा, हा अजून एक बंगला. तर ही जी वाट आहे ही इतकी छोटी वाट होती की तिकडनं एक कारच जाऊ शकेल. येणारा जर गाडी आली तर पंचायतच. तरीसुद्धा ही बस त्या ड्रायव्हरने तिकडे टाकलेली आहे आणि एकदम जोशात फुल स्पीडमध्ये आम्ही निघालो आहे. तुम्हाला दिसत असेल मध्ये मध्ये कदाचित 1-2च घरं आहेत आणि वाहनं कमी आहेत. हे बघा, तुम्हाला गाडी दिसणारच नाही. आणि गावाचा फायदा असा एक आहे की इकडे प्रदूषण नाही आहे, त्यामुळे मग सगळ्यांनाच गावामध्ये फिरायला आवडतं. बघा, रस्ता बघा किती छोटूसा आहे. आणि हे जे तुम्हाला दिसते ही जी शेती, ही दुसरी तिसरी कुठली शेती नसून ही आहे आपली भात शेती. इकडे सगळ्यात जास्त जे उत्पन्न येतं ते या भातावरच येतं. त्यामुळे इकडे सर्वात जास्त जे पीक होतं ते फक्त आणि फक्त भाताचंच होतं. त्यात हे वळणावळणाचे रस्ते, या गाई, म्हशी, बकऱ्या इथे मस्त चरत होत्या. पाऊस लकीली थांबला होता.
आम्ही जेव्हा इथे अडकलेलो होतो ट्रॅफिकमध्ये तेव्हापासून पाऊस थांबलेला होता. रस्ता बघा पूर्ण तुम्हाला मोकळाच दिसेल, संपूर्ण रस्ता मोकळा होता. आणि त्यानंतर हे बघा ही अशी मोठी मोठी चौक. त्यानंतर आम्ही या साईडला आलो. इथे एक छोटा हायवे स्टार्ट झाला होता, पण या हायवेला येऊन तिथंसुद्धा एक वेगळी लाईन लागलेली होती. तिथे आमचे 10 मिनटं गेली. त्या 10 मिनटं आम्ही तिथे थांबलो. त्यानंतर ड्रायव्हरला अंदाज आला आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की अरे बाबा हे ट्रॅफिक की आता पुढे जाणारी नाही आहे. तिथून परत गाडी वळवली आणि मग आता तिसऱ्या रस्त्याने आम्ही जायला निघालेलो आहोत. डेस्टिनेशन फार दूर आहे, जायचं आहे, पण मस्त आनंद घेत घेत निघालो आहे. बरं आता मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो आहे. एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक मंदिर दिसत असेल तुम्हाला एकदम त्या व्हिडिओत क्लिअर दिसतं आहे की नाही मला माहीत नाही, पण जर तुम्ही सगळ्यात वरती बघितलं तर ते फेमस खंडोबा टेम्पल होतं, जे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर गाड्या मागणं हॉर्न देत होत्या. ड्रायव्हरने असं बाहेर हात काढून सांगितलं की बाबा तुला घाई आहे तर तू निघ पुढे. त्यामुळे तो बघा कारवाला असा आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेला आहे. हा बघा आता डोळ्यांचं पारणं फेडणारा धरण येणार आहे. किती सुंदर धरण आहे बघा. अगदी प्रवासाचा सगळा क्षीण निघून गेला आहे. मस्त असा धबधबा, वातावरण खूप छान. आणि अशा प्रकारे आम्ही हा सगळा सफर एन्जॉय केला आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.